लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभणी से बड़ी खबर। राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गठ में नया नेतृत्व, अजय गम्हाणे बने जिलाध्यक्ष। परभणी में राजनीति का एक नया अध्याय शुरू हुआ है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गठ के जिलाध्यक्ष पद पर अजय गम्हाणे की नियुक्ति की गई है। इस नियुक्ति के उपलक्ष्य में आज वसमत रोड स्थित राष्ट्रवादी भवन में भव्य पद ग्रहण समारोह व कार्यकर्ता बैठक का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में मंच पर प्रमुख अतिथि के रूप में खासदार फौजिया खान, पूर्व आमदार विजयराव गव्हाणे, प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती अंबिरे, किरण सोनटक्के, महिला जिलाध्यक्ष मनीषा केंद्रे, सोनाली देशमुख, वेंकटराव कदम, जिला कार्याध्यक्ष संतोष बोबड़े, एड्यूमेट अंकुश कच्छवे, तहसीन खान, रितेश काड़े, गजानन अंभोरे सहित कई पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित थे। अपने पद ग्रहण के बाद मीडिया से बात करते हुए नवनिर्वाचित जिलाध्यक्ष अजय गव्हाणे ने कहा कि आने वाले समय में हम किसानों के विभिन्न मुद्दों पर मजबूती से आवाज उठाएंगे। यदि जरूरत पड़ी तो आंदोलन और मोर्चे भी निकालने से पीछे नहीं हटेंगे। बैठक का सूत्र संचालन गंगाधर यादव ने किया। कार्यक्रम का माहौल उत्साहपूर्ण रहा और बड़ी संख्या में पार्टी कार्यकर्ताओं की उपस्थिति ने संगठन की एकजुटता का संदेश दिया। ये नियुक्ति परभणी जिले में राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गठ के लिए एक नई ऊर्जा और दिशा लेकर आई है। आंदोलनामध्ये पहिली सुरुवात एमएसपी मिनिमम सेक्युअर प्राइस जी मोदी सरकारने जाहीर केली आहे। सोयाबीनला 5,328 दिला आहे, कापसाला 18,800 वर दिले, पण आज जी खरेदी चालू आहे ही 2,000-3,000 कमी चालू आहे। म्हणून सध्या ज्वलंत प्रश्न सरकार मदत करेल तेव्हा करेल, पण आज जी त्यांची उभी लूट चालू आहे, उघड्या डोळ्याने लूट चालू आहे, ती थांबवण्यासाठी सर्व स्तरावर तालुका स्तरापासून जिल्हा स्तरापर्यंत शासनास भेटी धरायचा पूर्ण प्रयत्न केला जाईल। तर आता आजचा सुद्धा पेपर बघा, साधा पेपर कोणता पेपर चालू कर, कापसाच्या एमएसपी सीसीआयचा खोडा जाच्या गाठी तुमचेच पेपर आहेत। एएसआयमुळे गेल्या 1 लाख नोकऱ्या गेल्या, यामुळे रोजगार निर्मितीतील अडथळ्यामुळे शेतकरी सापडला संकटात, 2 लाखापेक्षा अधिक रक्कम अंदाजपत्रक। आजचं मंत्र्याच्या बंगल्यावर 8 कोटी खर्च, निवडणुका पार्श्वभूमी बैठक आपली बैठक आहे। बोगस भेसळयुक्त बियाणे मारले शेतकऱ्यांचे माथी। सर्व शेतकऱ्यांचे विषय रोज प्रेसवाले देत असताना सुद्धा सरकारला काही फरक पडत नाही। याच्यावर सर्वसामान्य शेतकरी सामान्य कार्यकर्ता उभा करायसाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करा, आंदोलन ठिकठिकाणी करणार आणि सरकार भेटीत धरून ह्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत अशा अन्याय होऊ नये आणि शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार। जिल्हाध्यक्षाचा पदभार कार्यक्रम होता, कारण आमचे जे जिल्हाध्यक्ष होते विजयरावजी, त्यांना काय हेल्थ प्रॉब्लेम्स असल्यामुळे नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आला आणि जिल्हाभरातून आम्ही कार्यकर्त्यांना बोलवलं। खूप उत्साह बघून चांगला वाटला। निवडणूक आता समोर आहे, सगळे आम्ही तयारीला लागलेले आहेत। आता ते सगळ्यांना चर्चा करून आमची तर इच्छा आहे की सगळ्यांनी सोबत येऊन हे करावं, महाविकास आघाडी म्हणून लढवावी, पण ते वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे मतं आहे। आम्ही चर्चा करून त्याच्यावर निश्चित लवकर निर्णय घेऊ। भाजप सोबत लढणार अशी घोषणा केलेली आहे भाजपने, त्या दृष्टीने महाविकास आघाडी म्हणून काय आपलं? महाविकास आघाडी एक आहे, ते कालच्या मोर्चामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सगळे एक आहोत, पण तरीही स्थानिक पातळीवर स्थानिक जे काय चर्चा करून त्याची परिस्थिती बघून निर्णय घेण्याचा सुद्धा अधिकार देण्यात आलेले आहे। त्या पद्धतीने आम्ही त्याच्याबद्दल निर्णय घेऊ। कार्यकर्त्यांची काय मानसिकता आज आपण? कार्यकर्त्यांना पण असं वाटतोय की सगळ्यांनी सोबत लढवावं, काय कार्यकर्त्यांना असं पण वाटतो की आपण स्वबळावर लढावं, असे 2 मतप्रवाह आहे, पण आम्ही त्याच्यातनं लवकरच 1-2-3 दिवसात मार्ग काढू।